हा सुरू. हा जो आहे हा डिकम्पोजिशन करण्याचा म्हणजे पालापाचोळा आणि भाजीपाला कुजवण्याचं एक टाका आहे. या टाक्याची लांबी जी आहे ही कमीत कमी 15 फुटापर्यंत लांबी आहे आणि हे दोन भागामध्ये हे 15 फूट बाय 8 फुटाची याची रुंदी आहे आणि हे दोन भागामध्ये हे डिवाइड केलं आहे. याच्यामध्ये आपण पालापाचोळा, कुजलेलं शेणखत आणि भाजीपाला जो रोज जो आपला टाकाऊ भाजीपाला राहते तो आपण इथे टाकतो आणि याला पूर्ण आपण कमीत कमी 5-6 दिवसापर्यंत पूर्ण पाईपने पाणी देऊन याला पूर्ण डिकम्पोज करतो. डिकम्पोज म्हणजे टोटल याला म्हणजे जो पाला जो आहे हा अर्धवट कुजवतो. अर्धवट कुजवल्यानंतर आपण जो आहे हा जो पालापाचोळा आहे हे आपलं जे आहे हे गांडूळ खताचं शेड आहे. हे गांडूळ खताचं शेड आहे. इथं आपण सहा टाके बांधलेले आहेत आणि प्रत्येक टाक्याची जी लांबी आहे ही 6 फुटाची लांबी आहे, 3 फूट रुंदीला आहे आणि लांबी रुंदी आणि हाईट जी आहे ही 6 फुटाची हाईट आहे. आपलं 3-3.5 फुटाची हाईट आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे थर दिले आहे. सगळ्यात पहिले जो आहे थर याच्यामध्ये जाड अशा ज्या तुराट्या आहेत, तुरीचे जे तुराटे आहेत त्याचा एक पहिला थर लावलेला आहे. दुसऱ्या थरामध्ये अर्धवट कुजलेला भाजीपाला, नंतर आपण गोवऱ्याचा एक थर दिला आहे आणि नंतर जो आहे अजून आपण पालापाचोळा आणि भाजीपाला याचा आपण पूर्ण गांडुळासाठी आपण इथे थर दिलेला आहे आणि एका टाक्यामध्ये आपण 1 किलो गांडूळ सोडलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये या टाक्याला आम्ही 2 वेळा पाणी देतो, एक सकाळी आणि दुसरं संध्याकाळी. आणि टोटल थंडावा मेंटेन करायसाठी इथे पूर्ण टोटल नेट बांधलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं पूर्ण आम्ही झाकून ठेवतो आणि इथं जास्तीत जास्त थंडावा राहील, 25 डिग्री टेम्परेचरच्या वर जाणार नाही याची टोटल काळजी घेतली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे गांडुळाला एक शेल जो अंड्याच्या वरचं जो आवरण आहे त्याचं ते आम्ही खाद्य म्हणून इथं पुरवल्या जाते. ते एक शेल आहे हे मिक्सरमधून टोटल बारीक करून ते वर टाकून दिले जाते. त्याच्यामुळे ते गांडुळं हे आवडीनं खातात आणि एक चांगल्या प्रतीचं खत आपल्याला इथून मिळू शकते. ही प्रोसिजर आपण कमीत कमी 25 ते 30 दिवसापर्यंत करतो. 25व्या दिवशी पाणी बंद करून 6व्या दिवशी आपण याच्यातून खत काढतो आणि एक चांगल्या प्रतीचं खत आपल्याला मिळू शकते. ही जी आहे एक चांगल्या प्रतीचं जे आहे गांडूळ खत इथं तयार झालेलं आहे. फक्त उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी देणे खूप आवश्यक आहे आणि जेणेकरून आपल्याला थंडावा इथं मेंटेन राहिलं पाहिजे.